काय ना पोरीनी घरात बसायचं, पोरांनी बोंबलत फिरायचं, आपण रानात करायचं. कष्ट करण्याचं आयुष्य जायचं आपला. पोरगी हाय का? अय पुरी, अरे पाणी आणते का थोडं प्यायला? हा आणते. जरा कुठे गेलं तुझं नाव? असते बाहेर गेले असते कुठतरी. का बरं? रानात बघा ना जरा. सारे लोकला का घराला कड्याला लावू रानात आतबत्तीत मरत काम करतात आणि तुम्ही घरात बसून बसता. काय ते टीव्ही मोबाईल खायला देते? झालं का तुमचं? आलं का माझ्या मोबाईलवर आणि टीव्हीवर? तुम्हाला तर मी बसलेलीच पटत नाही. दिवसभर काम करावा असं वाटतं तुम्हाला. अरे खतान काय झोपा काढून आणि बसून कवर मला तिथं खपावता रानात नेऊन. धन्य रे तुमच्या पुढं. जरा नाही मिळून तो मनाची जनाची वाटू द्या. आहे का शेजारी पाजारी तुम्हाला माणूस दिसतोय का? सगळे रानात काम करते. मग तुम्ही करता ना, आम्ही त्याच्यातच समाधानी आहे. तुम्हाला मी केलं काम केलेलं पटत नाही, आता काय करायचं? काय तुम्हाला अरे ते आता ते कामाचं तुला असं वाटतं का आपल्याला एक बहीण आहे, आपण तिकडे गेलं पाहिजे, आलं पाहिजे, कसं चाललंय लेकराचं? काही नाही. झालं तुमचं, झालं पोथी पुराण सुरू. बहिणीकडे जायचं, एवढा मोठा पैसा उधळलाय ना तिच्याच लग्नासाठी. उपकार केला काय? तिला कोणचं कमी केलंय तेव्हा आपण? तेव्हा जाऊन बघायला, आणि ना मला काय ते धंदे पडले नाही तर जाऊन बघायचे. हे ते लय वाटत असेल ना, तुम्हीच जाऊन या. अरे पण एकुलती एक बहीण आहे, जावात कसं चाललंय ताईडे? काय सारखं सारखं काय जायचं तिच्याकडे तरी? मग करते त्यांनी म्हणायचे सारखेच पाहुणे येतात घरी. तुला दुखलं झालं काय तिच्या लग्नाला आणि शिक्षणाला खर्च झाल्याचं? मग झालंय ते सांगते ना मी. आणि मी इस्टेट तिच्या नावावर करून दिलं, मग कसं वाटन? मग तुम्ही काही बोलता ना इस्टेट? अरे मग म्हणजे इथं आम्ही कशाला? सगळं सगळं घरदार शेतीवाडी सगळं तुम्हाला आहे, तिला खर्च करून खर्च मग केला ह्यो किती कमी केला? केलाय का? काय इष्टीत द्यायची तिला फार? कशी कोडभर खर्च केला? काही नका का पाणी जाऊ मोकारी कुंकड बी तिच्या देखता बोलल्यावर तिला लागण आशा. आशा लागन काय? भांडून घेईन मग यांचे बोलणे असे. आणि एक यांचं काम करा, तोंड कुठं बी चलत. तुम्हाला जायचं नाही तर तुम्ही हे जाऊन. अरे मला आता मी जेलमध्ये आहे, मला तर जावंच लागणार आहे. हा मग तुम्ही जा. वाऱ्यावर सोडली मग मला सोडून जमन का? माझ्या पुढचं लेकरू आहे ना ती. मग या जाऊन. हा बघा उद्योग. काय म्हातार मोकार पागळवाणी बोलते काय बी. म्हातारला अक्कल नाही राहिली का हो थोडीफार? अरे कुशल म्हणते ती मी इष्टीत दिल्यावर जमन का? आणि म्हातार जर तिथं बोललं तर आपले सगळे नाव बोंब बोंबच. बॉम्बा बॉम्ब नाही, ती लगेच डोकं लावते आणि म्हणते बापच म्हणतोय म्हणल्यावर मग लावा बुंगा यांच्या माग. हा मग म्हाताऱ्याला दाब जरा तू. आता मी काय दापू? तुमचा बाप आहे का माझा बाप आहे तो? मग असं हाय काय आता मला बोलून जमन का? हा तुम्हाला तर ना कडबडीत जाऊ म्हणा. नाही, तुम्ही जात जा गावात आणि बसत जा. चालले मी. अयो ए इकडे कुठे चाललाय एवढा गडबडी? चाललोय जरा बाहेर फिरून येतो पोरांच्या जाऊन जरा. पोरांच्या जायला तू लग्न झालं आता? लग्न झालं म्हणून काय मग पोरांच्या जात नाही. तुझ्यावर काय जबाबदारी आहे का नाही? काही जबाबदारी म्हणजे आता काय तवा त्यात. अरे बायको उपवासाची तुझी, तुला सांभाळायचा काय? आम्ही काय उपत घेतलं का? तुम्हाला काम करा ना जरा. उक्त घेतलंय काय? तुम्हालाच नाही काय होती माझ्या लग्नाची? मी म्हणतो थांबा जरा, नोकरी लागल्यावर करतो. आणि नसता नोकरी लागला राहिला तसा वळू मग. राहिला असतो, हिंडला असतो गावात. हा, पण नोकरी लागल्या निदान पोरगी तरी भेटली असती माझा ना. गावात काय इथं रानात पकावून काम धंदे पकाव ना. काय काय व्यक्तीला का माणूस चाललंय सकाळ सकाळ काम धंद्याला, पोरांच्यात तर कुशाला का भानभान लावली माग सकाळ सकाळ काय माझ्या. तू पोरांच्यात? काय म्हणजे आता लग्न झालं हे झालं कुठं करून कवर हिंडतो? टुकरण हिंडतोय, पोरांच्यात चाललोय जरा, काम आहे मला. हळू हळू बापा संग बोलतो. काय तुझ्यामुळे चाललंय हे सगळं? आणि मग काय हळू? तुम्ही इथं इस्त्रीचे कपडे घालून आमदार वाजतात ती जमत वय, आणि नाही पोरगं हिंडलेलं दिसत नाही तुम्हाला. अरे काय तू नाही मला पोषित, मी तुला पोचतोय. मग काय झालं? पोचताय म्हणून उपकार करताय काय? तू लयच चरचर करायला लागला रे. चर्चा करायला वाटत नाही, सांग लागा जरा समजून. अरे नाला का अक्कल आहे का तुला? हा, आणि जरा आवाज आहे ना तुझा खाली कर, कळलं का? बापा संग बोलतो एवढं लक्षात ठेव. आणि काय असतं रे तुझं गावामध्ये? तू कर पोरा संग हिंडायचं, घरातलं कोण बघणार आहे? अरे तुला एवढं शिकवलंय ना बापाने, नाही नाही त्याची उमरे झिजलं तुझ्या शिक्षणासाठी. हा? लागन तेवढा पैसा खर्च केला आणि तू असा मोकार हिंडतोय. मोकार हिंडतोय. तुमचं कर्तव्य होतं मला शिकवणं. तुम्हाला तुमचं कर्तव्य समजतं का? लय चावऱ्यावर करायला लागला, जास्त पुढलं पुढलं राहणार तू, लय दुपटी नाही तर मग. काय नाही, नाही, दापटताय तुम्ही? आपलंच चुकलं हो, आपलंच चुकलं. एवढं शिकून याला मोठं केलं, लग्न करून दिलं ना, ते चुकलंय आपलं. नाही नाही, बायको घरात बसतील, तू गावात हिंडतोय. आपण बायको घरात बसेन नाही तर तिथं देवाऱ्या बसेन. तुम्हाला काय करायचं? अरे मग काम करायचे कुणी? करायची मला करायचं बरोबर नाही. मला आम्ही. शिक्षण कशा मी काय काम केलंय का? अरे मग ते तरी बघ,
काम ती धंदा पगार तरी काय बघ. होय ना नको करू तू रानातलं घरातलं हाय आम्ही मरतो इथं पण ते तरी बघ तू आम्ही बघतोय की तुम्हाला लय हवस होती नाही माझा बाबा शिक माझा बाबा शिक अरे ज्यावेळेस मला काम करायचं वय होतं त्यावेळेस तुम्हाला शिकायला लावलं आता काम होत नाही मला रानातलं त्याला माझी चुकी आहे का अरे पण तुला लाज वाटते का रे शिकवलंय लोकांच्या पोरांना शिक्षण भेटणं तुला शिकवलं की मोठा अधिकारी होशील जाऊ दे त्याचं कुठं ऐक करीत बस जेवाय झाला असलं वाट जेवायला हा, मला. जा जेवाय दी त्याला माणूस बोलायला लागलं की ह्यांना लगेच भुका लागतात आमचं ऐकूनच घ्यायच नाही तुकडा सुद्धा देऊ नको. घरचं पण बाहेरचं करायचं करणार तरी काय 10-5 लागत बापू झालं काम बोला की मला झालं हा चाललंय ना चाललंय आता गुरांना उलच खायला नाही तू जात हा 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 आता तिकडून लावा शेज पलीकडनं मग चालतंय की मग तिकडून लावायचं आहे का नाही आता ही गेलंय पुढं आता मागचा वापा मग घ्यावा तू ते येतो वाटल्यास हा 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 कोण साहेब आहे गंगावणे नमस्कार फोन केले नमस्कार हा ती फोन फोन उचलला तुम्ही ती सायलेंट होता फोन त्याच्यामुळे नाही मागच्या हप्त्यापासून फोन करतोय ती तुमची पॉलिसी होती ना उचलला. हा ती संपली बरं का आता झाली का ती आता? हा. पुढल्या हप्त्यामध्ये तुम्हाला त्याचे पैसे भेटतील हा ना 10-1 लाख रुपये होईल त्याच्यावाले होते ना अयो. हा. काय केलं मला तुम्ही कशाचे पैसे होते ते थोडं बचत म्हणून नाही का 4 पैसे राहते म्हणून साहेब आलते माझ्याकडे म्हणले 4 पैसे राहते मग तुमचे पण तुम्हाला थोडेफार वाढीव भेटते ना पैसे नाही का असं का हा, म्हणून विमा खोलला होता तेच भेटते ना आता पुढच्या हप्त्यात एवढे भेटते हा हा मग तुमची आहे का पॉलिसी नाही ना आता माझी कशाची पोलिस रोज कामाला जातो इकडे तिकडे म्हातारा पण तुमच्याकडे काही शिल्लक राहायला पाहिजे का नको हम्म. घरी पोरं बाळा सांभाळतील का तुम्हाला म्हातारा पण किती किती भरावं लागेल तुम्हाला आहे ना तुमचं नाही बघतो मी तुमच्या वयानुसार आहे ना महिन्याला 500 रुपये येईल असं हो 3 लाखाची पॉलिसी आहे हा हा करून घ्या व्यवस्थित नाही का हा जास्त भरलं तर मग जास्त भेटेल जास्त भेटत चालते चालते हा आता हे बघा यांची पण पॉलिसी होती हा यांचे 10 वर्ष पूर्ण झालेत नाही का हो 10 लाख रुपये हा, भेटले? 10 लाख रुपये भेटले यांची पॉलिसी 6 लाखाची होती आता 10 लाखांना पूर्ण भेटणार नाही का ते? हा. आणि तुम्ही पण ना पुढली पॉलिसी कंटिन्यू करा अजून का? नाही तिथं मला करायचीच आहे करा. त्याला, माझं भरलं असतं उलसत तर बापू महिन्याला भरावं लागत ती 500 रुपये थकून नाही द्यावं लागत असा विषय असतो काय तुम्ही बरा काय मी बरीच जाईन इकडून तिकडून आलो. मग मग तसं करायचं का है बरं, की? तसं करू साहेब मग ह्यांची भरून टाका ह्याला काय होईल. ह्याला सांगत जा हा बरं, मी ठीक आहे. भरून सकाळी टाकेन या ना, तारीख- ऑफिसला घेऊन या चालतंय डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो का काय लागेल ते हा, त्याला चालतंय, सांगा चालतंय. मग ते मालकच करतील आता त्यांच्या बरं, करून टाका मला म्हातारपण, काय त्याला पण ऑफिसर आधार आहे. बांगडी. गंगाने भाऊ असल्यावर काय अडचण नाही मी त्यांचं पण त्यांनी आता पूर्ण केले ना दुसरे पण करून घे तुमची चालते चालते ठीक चालते येऊ का चालतंय साहेब? हो, हो. चालतंय चालतंय काढतो मी गुरांना हा. खायला. बापू हाय मी तिकडे साहेबांना हो, येतो हो, सोडून हो, हो. अगं सुनबाई कधीची बसलीच तेवढ्याचा तांदूळ घेऊन 2 तास ते त्या तांदूळाला आल्या दुसरी काम कोण करायची घरातलं अर्ध निम काम मी वडले आता हे गावर राहिलेलं तेवढं 2-4 भाकरी राहिल्या करायच्या तेवढ्या कर आणि माझ्या संग रानात चल. अहो पण आत्या मला नाही रानातलं काम येत मी शिकवते. शिकवते म्हणजे माझं एवढं शिक्षण झालंय मी नाही रानातलं काम करू शकत तुम्ही म्हणले ना इकडे आल्यावर नोकरी लावते मग मी अभ्यास करते ना अगं बाई आता कवर का अभ्यास करती ते बाबा कामाला जात नाही तू कामाला जात नाही आम्ही काय म्हातारीने मरायचं का त्या कामामध्ये जाऊन हा जरा चल मला संग करू लाग मदत. तुम्ही जावा मी येते मला घरचे काम आहेत मी काम उरकलेलं आहे बाकीचं उरकून तू माझ्या मागे राहण्यात ये. अहो पण मला इंटरव्ह्यू द्यायला जायचंय मला थोडं बघू द्या की मोबाईलवर अभ्यास तरी करू दे ना मला ते मला काय कशी देऊ सांगू नको. परीक्षा मला काहीच सांगू नको तुझं गपचिप ना माझ्या मागे राहण्यात यायचं तू. मी काय स्वयंपाक जेवण घेऊन चालले नाही येऊन डबा घेऊन ये. अहो मी नाहीच ना रानात आज नशीब फुटके त्या बाबाला नाही ती नाही नोकरी ही पण खरं नाही धड मला बी करून द्याय नाही आई बापाने कसं बघून दिलंय काय माहिती मी काय करू रानातलं मला काहीच येत नाही मला पेपर द्यायचे माझं नशीबच चांगलं नाही ए खुशी आलो गावातून मी थांबा 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 काय आता काय थांबा. झालं काय पळत मी एवढी काय बोलते ते ऐका काय मला नाही इथं राहायचं आता. इथं नाही राहायचं मग कुठं राहायचंय काय आता मामांचं लय वाढलंय गाड्या मला जेवायलाच देईन मला पाणीच देईन मला हेच करण चहाच देईन शेतातच जा मी काय कराय मुकळी नाही. अरे म्हातारा माणूस आहे मग आता दिलं मग काय काय होतंय तेव्हा काय होतंय म्हणजे रानात कोण जाईन मी रानातलं फिरनातलं करणार नाही तुम्हाला पहिलं सांगून ठेवलं होतं मी. अरे ठेवलं होतं पण करावं लागत आहे रानातलं मग आता काय ते एकटं म्हातारं काय करणार आहे रानात तरी मग तुम्ही करीत जा पण मला इथं राहायचंच नाही आता. राहायचं नाही हा आणि मग काय करायचं एक काम करू ना आपण काय पुण्याला जाऊ ना राहिला
काय तुझ्या तोंडात तरी बरं बसत पुण्याला जाऊन आणि मी काय शिकलोय का काय तिथं पुण्याला जायला? तुम्ही शिकला नसलात तरी मी शिकलेली आहे ना, मी नोकरी करीन. तुम्ही बघा एखादी वॉचमॅन पिचमॅनची नोकरी. अरे मला गावंड्याच्या हाताखाली तरी कोण ठेवीन का काय काय? मग नाही ठेवलं तर नाही ठेवलं. आणि मग मला काय बसून खायला घालते काय ते नेऊ? मी काय ऐकून घ्यायला मोकळी नाही. आणि तुम्ही 10वी नापास आहे म्हणजे काय झालं? मग काहीतरी काम करतान का नाही तिथं? झाडू लोटचं काम तर करतान का नाही? अरे पण तुला हे बरं वाटतंय का काही? का पण आणि म्हाताऱ्याने काय खायचं इथं? काय खायचं म्हणजे त्यांचं ती बघत्यान, भीक मागून खात्यान. लयच अवघड आहे रे तू हे. मला भीक मागायची वेळ पोरं सुर असताना अहो ही म्हणती इथं राहायचंच नाही, नाही राहायचं. मग कुठं सासरवाडी पुण्याला जायचं कामाला. पुण्याला मला वाटतं तू सासरवाडी घेऊन चालली. सासरवाडीत खायचं. आणि पुण्याला काय करणार? ही म्हणते मी लय शिकलेली, मी काम करणार आणि तुम्ही बी काहीतरी काम करायचं. आता लय शिकलेली म्हणजे काय अशी कुठं तुझी इंजिनिअरिंग नाही झाली, 12वी पास झाली म्हणजे काय लय शिक्षण नाही म्हणत त्याला. त्याच्यावर तुला कुठं नोकरी भेटायची? अशीच कंपनी. आणि मग मला एक सांगा, मी एक तर 10वी नापास आणि मला काय काम लागेल तिथे? अरे इथंच नीट नाटक आपलं. खरा टाळणी खा, धापाची इथं कमवताना इथं राहताना आपल्या घरी आपल्या गावात. काय शहरात नाही काम धंदा भेटलो काय होईल तिथे? झालं का तुमचं? मागत झालं का बोलून? तू केव्हा बोलून द्यायची मला? नाही झालं असून तुमचं तर मी बोलतेय पुढचं, नाही तर तुम्हीच बोला सगळं. तुम्हाला सांगितलंय ना तेवढं करायचं, नाही तर मी इथं राहत नसती. मी चालली माझ्या माहेराला. फार इथपर्यंत झाले काय? पार आता का पार कुठं काय राहिले बाकी आता? हे तुमची इच्छा. तुम्हाला जर शहरात राहून वाटत असेल आपलं रांकील लागेल, सुखात राहू, प्रपंच नीटनाटक होईल, कधी ना जा. माझं काय, जिथं कामाला जातो तिथं भाकरी भेटेल. आलो तर झोपायापुरता घरी नाही मग पडला तिकडच काय. खुशाल जा. माझ्यासाठी ना तुमच्या प्रपंचाचं नका नुकसान करू. अरे नको हाल करू, ऐक जरा. हाल फील तुमचे हाल करून घ्यायचे असं तर बघा मग. मी चालले माझ्या माहेराला. जा घेऊन नका किरकिरी करू. जा बा, फक्त सुखात राहा. लई अडचणी आल्या तर परत हाल करू नका घेऊ. इथंच या. बघू आमचं आम्ही, तुम्ही नका सांगू. काय आता तुझी इच्छा. आलं गेलं म्हातारं मधीच, आलं गेलं म्हातारं मधीच. अरे पण मला एक सांग, तू आपल्याला सिटीत राहायचंय म्हणजे काय नाही, काय म्हणून लागत नाही तिथं? खायला तर भेटन ना. काय म्हणून मग लागत इथं काय उपाशी राहत होतो काय? उपाशी राहत होतो का? आलं गेलं त्या म्हाताऱ्याच ऐकायचं. ऐका म्हाताऱ्याच ऐका आणि इथंच बसा. मी चालले माझ्या माहेराला. आता काय बायकोच ऐकू का म्हाताऱ्याचं ऐकू? त्याला किती केलं तरी बाप येतो. पण आता पर्याय नाही. जर बायको सोडून गेली तर ह्या वयात आता करायचं तरी काय? गडीने उसाला पान दिलंय नाही काय माहित, फोन लावून बघावं लागेल. हॅलो, उसाला पान दिलंय नाही? तिकडच कवर त्या खालच्या वाटणीत चाललं, इकडे वर पाणी घेऊन मकावर मग. हा चल ठेव, लाईट येईन आता. हा झालं का पाणी बिनी सगळं देऊन झालं का उसाला? नाही मग देतो असं हे करतो उन्हाळा सगळा तिकडे ना. उन्हाळा करायचा नाही तर काय करायचं बरं? जाऊ दे, मला काही तुमच्यासोबत वाद घालायचं नाही गिडे बाबा. मग काय चांगल्या धोरणाने आलतो, एक चांगलं काम करायचंय मला. बोल ना मग. त्यामुळं मित्राने ना गाडी विकाय काढली. हा त्याचा का तू एवढा लोड घेतो? मित्रांनी गाडी विकाय काढली मग त्याच तुला काय हालतं? गाडी ना देऊ. अहो गाडी चांगली कंडिशन आहे, एक हाती वापर आहे. मग असू दे त्याचा देऊ बघ ना. तुझ्यापर्यंत काय आलं त्याचं? त्याच्यापर्यंत काय येऊ द्यायचं नाही ना. ती गाडीच मला घ्यायची या. तुला घ्यायची? मग काय आला? कशाला म्हणजे? हो का, मला काही नोकरी लागा नाही एवढे दिवस झालं. म्हणजे आता 10,000 रुपये गोळा करायचे काय चिल्लर? हा गाडी घेऊन आयला बाबा, एक तर काय काम करीत नव्हतो, आता करायला लागलोय. तर त्यात बी तुमचं सगळी असंही चाललंय. मला काय माहित नाही, मला पैसे पाहिजे. अरे ते शिटावर गाडी घेऊन तुझ्या गाडीचा हप्ता तरी जाईल का तुझ्यानी? कोण म्हणलं शिटाव करणार आहे? मग हे असलं किरकोळ धंदा करणार आहे का मी? मग काय करणार? लांब लांब जाणार, गोवा बिवा इकडे अमरावती असं लांब लांब साईट मारणार मी. कुणाला घेऊन जाणार? कुणाला म्हणजे? कुणाला घेऊन जाणार? होता आलाय राव एवढं passengerला. तर घरोघरी गाड्या झाल्यात लागा कुठं गाडी घेतो? काय गाडी बिडी घ्यायची नाही काय, आमच्याकडे पैसा उतो आला नाही. तू आलीच मध्ये तोंड घालायला. तोंड घालायला मग तू थोबडच फोडून उलट्या हाताने, कळलं का? आई तर तुला शिकवलाय, मोठं केलाय, नोकरीला लावलाय, स्वतः कमवायचं आणि स्वतः घ्यायचं. कधी नोकरी लावलं तुम्हाला? कोणत्या नोकरी आणि लावलं? तुला जा ना, कर ना. शिकवलंय नोकरीला ना. एक ठिकाणी 10 लाख शिकवलंय मागितलं की तुला. तिथं पैसे दिले नाही. तुमच्यामुळे घरी म्हणजे बसलोय उद्या मी. आम्ही गाडी घेऊन द्यायची, तू इकून तिकडे त्याचा जाळ करशील. कोण हा? म्हणलं ऐकणार आहे? हा
कोण म्हणलं तुझं येईन ना? काय तुला भरोसा घ्यायची ना आहे? गाडी तुझ्या एमटीव्ही तुझ्या MTV माझ्याकडे पैसे नाही, मला पैसे पाहिजे. नाही तुझ्या पैसे तिकडे बायकोला बोंबलत सांग. कुणाला बायकोला सांग ते तिच्या कुठं सांग. आणीन हा, आणा तुला ना मेवना माहेरातून. तिकडे कुठं लागलाय नोकरीला लागलाय ना माहेराकडून त्याच्याकडून पैसे आण. आणन तिचा भाऊ कुठं नोकरीला लागलाय तर जा म्हणा तुझ्या मी माहेराकडून का घेऊन आणन ये. माझ्या माहेराकडून पैसे? तुझ्या नवऱ्याला लागतात ना मग आण ना तू काय बिघडतंय नवरा माझा आहे, तुमचा लेख नाही का? आहे आम्हाला जेवढं करायचं होतं तेवढं आम्ही केलं आता तुम्हाला प्रपंचात पाडले तुम्ही तुमचा प्रपंच करा नीट नाटक तुमचं कर्तव्य आहे, मला काय माहित नाही. मला पैसे पाहिजे तर मला गाडीच घ्यायची, दुसरं काय सांगायचं नाही. तर तुला नोकरी करता येत असली भेटली नोकरी तर नोकरी कर नाही तिथे शेतीत झक मार ए, काय? शेती करीन होय हा. मी. नाही मला तर मग शेती तुला बिती काय- गाडी घ्यायला रुपया देत नाही मी. मला तिकडे तुझ्या सासऱ्या कुणान मेवण्या कुणान कुणा मला काही माहित त्यांचं काय नाही. संबंध तुम्हाला पैसे द्यायचं? पण तुम्ही त्यांची नाव का घेता? चला ह्यांच्या किती नादी लागतात नाही तर हे ना, काय ऐकणार नाही. घरून निघायचं. चला ओ बाबा पैसे पाहिजे तर आधी सांगतो भेटत मला. नाही रुपया नाही भेटत तुला. खोटं बोलून कशाला लग्न केलं माझ्यासोबत तुम्ही? मग कुणी मी केलं काय? हा? अरे मला लग्नच करायचं नव्हतं, मग आई बापानी बळत तुला गळ्यात बांधली या. बस बांधली म्हणजे मग- तुम्ही उलट मला बांधता का आता? उलट भांडता का माझी? हा मग मला लग्न करायचं नव्हतं, एक तर माझ्या बापानी बळच लग्न लावलंय. तू काय माझ्यासोबत बोलू नको, तू गप घरात एक तर मला डोकं बंद पडायला तुम्ही काय डोक्यावर बिक्यावर पडले का हो जरा? अजिबात गाडी बिडी घ्यायची नाही, नोकरी करायची, नोकरी करा. गाडी बिडी घ्यायची नाही, नोकरी कुठून करायची? कुठून म्हणजे? हा? आई बापाला पैसे भरायला लावायचे, नोकरी करायची. त्यांच्याकडे काही पैसे नाहीत आणि ती काय भरीत नाहीत. आणि राहिला विषय गाडीचा, तिथं काय एवढं पैसे देणार नाहीत. एक काम कर, तू तुझ्या भावाकडून लाखभर रुपये आण, मी ह्यांच्याकडून लाखभर रुपये घेतो. मी दिलं तुमचं नशीब म्हणा ना, मला दिलं इथं तीच सोन्यापेक्षा पण भारी पोरगी दिली. त्यांचे कशाला मागता अजून तिथं पैसे? एका चापटी तुतानी करीन इथंच. सोन्यापेक्षा पिवळी तोंड बघितलं का आरशात? सोन्यापेक्षा पिवळी. मी नसते मागत माझे. ए चल पैसे घेऊन ये. पैसे मागत नाही, जा बाप पैसे मागन. मला सांगती पैसे मागत नसते. इथं एक तर काय काम नाही, धंदा नाही, एक तर काहीतरी धंदा करायचा म्हणतोय. ह्या बापानी डोकं खाल्लंय, ह्याची बी डोकं खाल्लंय. काहीतरी करावंच लागेल आता पैशाचं जुगाड. काय म्हणत पोरांना कुशल सोडून गेले यार मला. अरे तर तुझं काय झालं? ए ब्रे आता काय बाबा हे काय झालं लेकरा? काय रडती? तुम्ही म्हणले होते ना ते तुला नोकरी लावतायत, ती पोराला नोकरी लागल. आता बघ बापाचं मन कसं असतं. मला वाटलं आता पोरग एवढं शिकले सवरलेलं आहे, आई बाप आहे, ती म्हणले नोकरी लागणार आहे पोरग. अगं वाटलं आई बाप बी चांगले आहेत, लावतील त्या लेकराला नोकरीला. तुझं बी रँकेला गेलं आता कशाला काय करायचं डोक्यात तुझं? ती पण रोज रानात काम करते, ती सासू पण म्हणते चल रानात काम करायला. काय माहिती. मला पण परीक्षा देऊ देत नाही. त्याच्या परीक्षा द्यायला त्याला बी पैसे भरत नाहीत. आता मला म्हणतात की तुझ्या पप्पाकडून पैसे घेऊन ये. अर आता हित बाप म्हणावा, हित तिथं भाकर मागून खातोय, पोरग गेलंय तिकडं. आता माझ्याकडे कशाचे पैसे रे? त्यांना समजायला पाहिजे. म्हणे 1-2 लाख रुपये तिकडून आण. आणि आता तर काही नवीनच निघले, आता पिकअप घ्यायचं म्हणा. कुठं धडकून मला तर मी काय करू पप्पा परत? आता पिकअप निंतीने कुठं जमत का रे? एवढं शिकल्या सवरलेलं लेकरू आहे म्हणतो ठीक आहे, धंदा कोणता वाईट नसतो, पण एवढं शिकून फायदा काय? मी सांगतो. मला नांदायचंच नाही. अरे तसं असतं का बाळ? लग्न झाल्यावर आपल्या सासरीच राहायचं, तिथंच मस्त. तिथं राहून काय करशील तू सांग बरं? मला लोक नाव ठेवतील ना. ते सासूला खुनसाड आहे. मला रोज रानात नेते, मला म्हणते की रानात चल काम करायला. मला रानातलं काहीच येत नाही, मी कसं करू रानात? शिकायचं बाळ. आता काही कुणी आईच्या पोटात नाही शिकत ना. पण मला नोकरी करायची. तुम्ही आधी त्यांच्याशी बोला तरच मी जाते इथून, नाहीतर मी जात नाही. बोलतो मी त्यांच्याशी. मी आले म्हणल्यावरती येईल की माझा नवरा मागुटून. आल्यावर त्याच्यात सविस्तर बोला तरच मी माहेरी सासरी जाणार आहे, नाहीतर मी माहेरीच काय राहणार आहे. करू? त्या गाडी गुडीला देण्यापेक्षा आहे ना 10-5 रुपये मी बघतो मालकाला मागून. कशासाठी? अरे परीक्षेला कुठं बसायचं असलं, काय भरायचं असले, 10-5 नोकरी लागत असेल तर सुखान राहतात. काय गरज नाही त्यांना पैसे भरायची. मी रोज रानात काम करत. तिथं तुमचीच गरिबी आहे, तिथं तुम्ही कुठं पैसे भरणार? मला कुठं 4 लेकर रे? ती पोरग बघ बायकोनी कान भरलं गेलं निघून. मग आता इथं आहे तर माझी जबाबदारी तुझ्यासाठी काहीतरी मी करायचं. कुठला न्याय आहे? पोरगी द्या ती द्या, वरून हुंडा बी द्या, वरून त्यांना शिक्षणाला पैसे बी पोच करा, वरून त्यांना नोकऱ्या बी लावा. काही संबंध नाही, मी इथंच राहीन. हे बापाच्या दारात राहून इथं मला लोक तडा तुरतील तसं जमतं का कुठं? लेकीने मस्त सासरे राहायचं, बापाचं नाव कमवायचं. मी हात जोडल, पाया पडल त्यांच्या, करतो मी. नाही ऐक माझं छान लेकरू आहे ना,
चल मी नेऊन घालतो, तुझ्या सासू सासऱ्याला समजून सांगतो, नवऱ्याला समजून सांगतो. तू म्हणली माझा नवरा लय जीव लावतो, मला लय माझ्यावर प्रेम करतो. कसं रे मग त्या माणसाला कळायला नाही पाहिजे. मला ढकलून दिलं त्यांनी नरड्याला धरून. चिडला असेल, राग आला. अजून सांग ना, दगड घातला म्हणा डोक्यात मोठा आणून. अहो, हा? काय समजून घ्यायचं थोडस. लेकरू आहो, आता तुम्ही नोकरी लागेल म्हणून मी आपलं तुमच्या हवाली केलं आणि तुम्ही असं येड्यावानी करून जमताय. नोकरी इथं 10-5 हजाराच्या नोकरी लागते, त्यात काय पोट भरतय वय तेव्हा. अहो, एकदा सुरुवात झाली ना, मिळून 15-20 हजाराची नोकरी भेटेल, हळूहळू पगार वाढेल. तुम्ही जर 50 हजाराची पाहिजे म्हणले तर अजून त्याच्यात 2 वर्ष गेले, अजून 2 वर्ष जातील. मामा वेळ जातो का ती तुमचं 50 आणि 3 तसलं काही लेक्चर सांगू नका मला. 2 लाख रुपये तुम्हाला देता येतात का? नाही तर हिला इथं ठेवून आणि निघून जाईन मी. मला काही ह्याची गरज नाही. सांभाळा तुमची पोरगी. अहो जावई, एवढं नाही तापायचो. काय असतं, बापाचं घर सोडलं ना त्या लेकरानं, ठीक आहे सासू सासऱ्यांकडून होतं बारीक सारीक, पण फक्त ते लेकरू आहे ना त्या नवऱ्यावर विश्वास ठेवून, अहो तुमच्यावर जेव्हा पहाड प्रेम करत ते लेकरू, आणि तुम्ही जर असं तिला तोडून बोलल्यावर तिने कुणाकडे पैसे. ऐका, 10-5 रुपये लागले मी 100% मदत करेन तुम्हाला. माझ्याकडे बघा हो, म्हाताऱ्याकडे काय उगा आता हे चाललंय. मामा एक तर नोकरी नाही, पैशासाठी वन फिरावं लागते. घरची कोण चिडचिड करतात, नोकरी लागत नाही त्यामुळे नुसती चिडचिड होती माझी, नुसती गुटमुट होती. त्यामुळे मी पण हिला लय बोललो. आणि काय बोलायचं, दाजी पण पुण्याला गेल्यामुळे तुमची पण अडचण काय तुम्ही सांगायचं समजून आता घेतली इथे. नाही. आणि मग आता हे लेकरू इथं आलं, मग का अजून टेन्शन वाढतं ना. आपण तिला तरी कळतंय का? ती पण लगेच आली. तिला माहितीये ना माझं तिच्यावर किती प्रेम आहे. होत असतं बारीक सारीक नवरा बायकोचं, म्हणून का लगेच निघून नाही यायचे बा. एकमेकावर मस्त प्रेम करताय, समजून घ्यायचं. हा, आणि सासू सासऱ्याने काही बोललं तर ऐकायचं नाही, मनावर नाही घ्यायचं. आणि तुम्हाला करतो मदत मी. आणि बघा, नाही, कुठं तुमच्या नोकरी मदतीत- लागायचं असलं ना 10-5चं नियोजन करतो मी. नाही नको मामा. चल चल. अरे तू आली इकडे तर मला करमलं नाही, लगेच तुझ्या मागे आलोय. काय आता आहे ना, पोटासाठी काय पण करावं लागतं. कोणी उचलायला माणूस बी नाहीच. भाऊ जमान राम. मोडला रे. अयो पाय मोडलाय बरं हे काय झालंय, पोरग गेलंय पुण्याला. गेलंय पुण्याला. दुसरी गाडी नाही, त्यांना फोन बिन करतो मी. सतीश, घ्या त्यांना थोडं पलीकडे घ्या. जाऊया त्यांना फोन लावतो. हा. ती तिथं पलीकडे हळूच गाडी टाका गाडी इकडे घ्या. आयला काय ह्या म्हाताऱ्याने कुठं ना करून ठेवलाय व्हायलाच. हॅलो, हा बोला ना. कुठे आहे थिटे दादा? हाय पुण्याला आहे, बोला. अरे ते तुझ्या म्हाताऱ्याचं लय अवघड झालंय बाबा. अवघड झालंय? हा, काय केलं म्हाताऱ्याने? आधी काम करताना म्हाताऱ्याने घेतलं पायावर लाकूड पाडून पाय मोडलाय त्याचा. अरे मग एक काम करा ना, हा, त्यांना दवाखान्यात ऍडमिट करा. दवाखान्यात ऍडमिट केलंय. बर पण आता तिथं साहेब या करायला यावं लागेल ना. बर येतो. हा, लवकर निघा पण तिथून. हा निघतो. हा हा हा. ठेवू का? हा. ते म्हाताऱ्याने कुठं ना करून ठेवलाय बाबा. काय तिच्या आईला. बापू, परमेश्वराने मला घेऊन जायला पाहिजे होतं. काय माझ्यासाठी जीवाला त्रास आहे. काय आता त्या नालायक पोराला 3 दिवस झालं फोन केलाय. हा, फोन केला 3 दिवस असतं कुठं माणसाचं काय झालंय काय नाही ते बघा येणं गरजेचं आहे का नाही. हा, उगा गिन्यान गेले करीत राहू आणि आपण नसतो तर लई जाऊ घडे. ते गोळ्या बिळ्या घेतल्यात का? एक डोक्याने मग काय तर आपण तरी कव्हर करायचं म्हणून. बापू गोळ्या बिळ्या खाल्ल्यात ना? चारल्या ना?
काय रडून होणार आता सांग. काय 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 एक बाई काढावं लागला पाहिजे हो काय? मग कुठे गेलते तुम्ही? हा काम केल्याशिवाय पोटाला भेटते का बा? काम करावं लागते मग आता ते नाही पण माझी आपलं वय बघून काम करायचं ना भाऊ. हा आता हे केवढ्यात पडलं बरं. अहो, आता काय भीक मागून जगण्यापेक्षा काम करून म्हणलं 2-5 मिळत ते सुद्धा बंद झालं. आता काय करीन परमेश्वर माझं. तुम्ही कशाला गेलते? मला फोन करायचा ना, पैसे लागत होते तर. तुम्ही अरे, कुठे बाई दिसत गेलते? नाही तुमची. घ्या. हे काय आले म्हणजे हे इकडे होते का? तुला लाज वाटत नाही? हात पण नको लाव माझ्या बापाला तू. माझ्या बापाला इथं टाकून गेला. तुला लाज वाटायला पाहिजे. आता तरी कशाला आलं तोंड दाखवायला? बाप मेल्यावर यायचं की मातीला तू? हा, तुला एवढी लाज वाटत नाही? बापाला एकट्याला टाकून गेला. एवढा जड झाला तुला माझा बाप, तू सोबत नाही घेऊन गेला. जाऊ दे, कशाला आणि काय ग, तुला लाज वाटत नाही? तुझे आई बाप मेलेत का? आ, एवढी बिनलाजी झाली तू? माझा एक बाप तुला जड झाला सांभाळायला एका भाकरीसाठी. ये बाळ नको बोलू. तुझ्या फॅन्सी राहण्यासाठी, ड्रेस घालण्यासाठी तू नवऱ्याला पुण्याला घेऊन गेली का? हा, काय झालेल्या गोष्टी बोलून परत माघारी येणार आहेत का? तुझं कसं चाललंय बाबा? अहो बापू माझं काय आहे? अहो मला तुम्ही सांगा, एक लेक असून बापाची ही अवस्था. काय विचारता मला काय चाललंय माझं आणि काय नाही? मी तरी काय सांगावं तुम्हाला? आणि मला एक सांगा, एक पाय दिसत नाही तुमचं, एकच आहे. काय सांगू आता? अरे मग तुला 3 दिवस झालं मी त्यासाठीच फोन करीत होतो ना. काय येड म्हणून करीत होतो का? हा, पाय गेला बापाचा, अख्खा पाय काढावा लागला. अरे वाटून दे जरा, काय बापाचा पाय काढावा लागला. डॉक्टर काय म्हणले, जर पाय जर नाही ना काढला तर म्हातार वाचायचं नाही, म्हणून तो पाय काढावा लागलाय. कळलं का? दाजी तुम्हाला लाज बीज काय वाटली का नाही हो? हा? बापाला इतकं लागलंय, 3 दिवसांनी तोंड घेऊन आला दाखवायला. लाज वाटते का नाही तुम्हाला? तुमच्या बापाचं बिल त्या 3600 भरावा. अरे फाशी घेऊन मेलेलं परवडलं असतं तुम्ही. त्या बापाने तुम्हाला लहानाचं मोठं केलं, अंगा खांद्यावर खेळवलं, आणि तुम्ही अशा म्हातारपणाला त्याला सोडून जाता वय? बाबा खरंच पाय गेलाय की हो? काय करते मग? कस काय झालं हो बाबा एवढं? काय आता परमेश्वराची इच्छा. लय वाईट झालं हो. दादा, आता तरी तुला केव्हा येऊ दे रे. आता तरी घेऊन जा ना बाबाला तुझ्याकडे. अ काय म्हणलात? अहो आम्ही वरच्या मजल्यावर राहतो, कोण यांना आणून निवून करीन? मी नाही सांभाळणार, आम्ही दोघं बी कामाला जात होतो. सांगा की जरा. ताई माफ करा, मी नाही नेऊ शकत त्यांना. तुम्ही इथंच आहेत, सांभाळा की त्यांना. अगं लाज वाटते का तुला? अगं तुझी जीभ कशी झडली नाही असं म्हणताना. अगं सून आहेस का? कोण आहेस तू? आणि पाहुणा तुम्ही. अहो बाप आहे ना त्यो, एवढा अंगा खांद्यावर खेळवलंय, मोठं केलंय, लग्न केलंय. हा, आणि अशा अवस्थेत तुम्ही त्याला टाकून जाता होय? आणि लाज वाटत नाही होय बहिणीला सांभाळा म्हणायला? हा, काय पाहुणं तुमचं पर बायकोचं पहिल झाला तिथं. हा, आणि आमच्या पोराला आले तर ऑर्डर, ते जाईन तिकडे नोकरीला, ते जाईन बायकोला घेऊन, आणि आम्ही हे करायचं घ्यायचा कुठं ठेव. ऐका बाबा, मी एकुलताची योग्य पोर आहे तुम्हाला. माझं कर्तव्य सांभाळणं, नका काळजी करू तुम्ही. अरे लेकराला चला मी नेतो तुम्हाला. कुठे घेऊन चालले? तुमचा बाप आणि तुम्ही. मी चालले माझ्या माहेरी. आणि तुम्हाला यायचं असेल तर चला. काय करायचं राहत. नको काळजी करू माझी. जाऊ दे. बाबा मी सांभाळेन तुम्हाला. मी रोज येईन तुमच्याकडे. तिकडे पण नाही नेऊन दिलं तर मी माझ्या घरी नाही, नाहीतर मी राहते इथं तुमच्यापाशी. मी नाही जात सोडून तुम्हाला. टेन्शन घेऊ बाळ तू. ओय, तुला यायचं का राहायचं इथं? नाही, घेऊन जा लेकराला. नको रडू बाळ. मामा काळजी घ्या.
येतो आम्ही. लेकराला चल, जीव उठ. लावा माझ्या. चल पूजा. बाबा नको रडू. चल आता तू रडून काय होणार आहे का? चल. चल चल नको रडू. भेटा येऊ आपण उद्या. चल. त्याला थांबायचं होतं, ते थांबलं नाही. पोरं आहेत. गंगावणे काय हा उघडच आहे का? स्वतःच पोरग गेलंय, हा पोरगी गेली, आपण गाव या नात्याने भरपूर काय केलंय. भरपूर केलं, हा? दवाखान्यात नेलं, मग? 2 लाख रुपये अरे घातलेत ह्याला आपण. थोडी सुद्धा काळजी नाही म्हण. हो शक्य असून बघा ना. अरे ह्याला जनाची नाही, मनाची नाही, मरू दे तिकडे बाबा, कुठं उद्योग करीत बसतो, खाऊ दे कुत्र्या मांजराला, आपण तर काय उक्त घेतलंय काय. चल उठ. जातो हो, बाबा, आता रडू काय नका. घ्या. काय काय तुमच्याच पोरीला आणि पोराला ही नाही म्हणल्यावर काय आहे? आम्ही तरी काय करायचं? काय परमेश्वरा, काय चुकी झाली माझा कोण, कशात कमी पडलो. पोरगी सासरवासी नाही, पण पोरग जन्म दिला ना, एकच पोरग. थोडी सुद्धा घेऊन आली, निघून गेलं. काय वाचवलं परमेश्वरा, काय वाचवलं मला. अरे एकदाची सुट्टी दिली असती ना, वैतागलो रे जगण्याला, वैतागलो मी. जा घेऊन मला जा. मग काय चाललं छत्ती साहेब? बरं आहे का? ऊसाच बिसाच बिल निघलं का नाही एखादं? निघाल ना आता, ऊस गेलाय. थोडंफार मदत करा गाडी मला लय हो गंगावणे. नमस्कार साहेब. हो नमस्कार. काय ते, चाललंय? तुम्ही बापूंची पॉलिसी काढली होती ना, हा त्यांचा ऍक्सिडेंट पण झाला ना, हा राव, त्यांचं हा. पायाचं जरा थोडं. त्यानं ते आपण 10 लाखाची पॉलिसी काढली होती ना, बरोबर. पण त्यांना ते 10 लाखाच्या पॉलिसीचे डबल भेटलेत नाही काय बोलता? ऍक्शन झाल्यामुळे. हो अरे 20 वा. लाख भेटले त्यांना. कुठे आहेत ते? आहेत घरीच असतात ते, बरं, काय चला ना आपण. पोरग नाही कोण नाही, त्यांच्यापाशी एकटच असते ती. हा होय. हा बरं झालं, त्यांना आधार होईल तेवढा. हा? 100% चला आधार आपण होईल. जाऊ लय त्यांच्याकडे. चांगली खबर सांगितली साहेब तुम्ही. हा मग नाही, काय नाही. त्यांना म्हणजे तुम्ही केलं म्हणून झालं नाही नाही, का? नाही, हा. काय काय असं नाही, म्हातारा माणूस आहे, आपण म्हणतो चला भाऊ चला, त्यांना सांगू बरं, बापूला चला. सांगितलेलं बरं पडत. चला भेटू त्यांना. हा हा काय रे परमेश्वरा, काय हाल लावली माझी. जरा घेऊन, जरा घेऊन. हाय हाय हाय. चला गाडी साहेब, इथंच घर आहे त्यांचं. अरे म्हातारा इथंच झोपलेलं होतं. मग आपण गेलतो इथंच होतं रे. आयला मामा या वर जरा 2 मिनिटं. ते बापू पडलेले इथं कुठे गेले तर? इथं चालत चालत माझे लंगत लंगत गेले होते, झाडाकडे चालले होते. मग त्या झाडाकडे बघता का तुम्ही? आयला पण इकडे गेलेत का? हा पुढे गेलेत. बरं साहेब चला चला बघू. साहेब, बघू चला. आपण तिकडे झाडाकडे. त्याला म्हातारा का आपण सगळीकडे धोंडाला इथं झोपलंय. काय इथं झोप. बापू 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 ऐका की, तुम्ही ते भरलेला विमा नव्हता वय? अहो त्याचं 10 लाख रुपये भेटलं होतं. परत तुमचं ते पायाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे परत विमा वाढला, तर 20 लाख रुपये भेटलं. बापू बापू उठा. हायला काय देवाची पण कमाल म्हणावं लागेल आहे का नाही? बापू बापू पुरं सोडून गेली साहेब. म्हणलं म्हातारा अनाथ होईन राहीन, असं कुत्र मांजरा हाल खाईन, पण देवाची सुद्धा किती मोठी किमया म्हणावं लागेल. हा देवच दाखवून आला ना. हा? तुम्ही त्यांची पॉलिसी काढल्यामुळे त्यांना 20 लाख भेटले. 20 लाख भेटलं ती त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे. ऍक्सिडेंट झाल्यामुळे. आता ती म्हणजे त्यांच्या जीवाला ती बरं झालं. नाही, मस्त काम झालं. हा बापू ओ बापू बापू का बोला नाही? बापू? बापू 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 गेले. अवघडच झाले. काय म्हणावं आता हे? काय राव, माणूस गेला राव. हा? यांची मुलं बाळ कुठे होते? कशाचं काय कोण कुणीच नव्हतं, एकटंच आपलं कस तरी पडायचं. काय त्याच्या आईला काय करावं? बघा त्यांची पॉलिसी आली माझ्याकडे, पण आता त्याच नाही राहिल्या जुन्यामध्ये नाही का आता. 3600 आता फोन त्याशिवाय पर्यायच नाही. हा चल फोन बिन करू. साहेब मी आहे ना फोन करतो. हा. हॉस्पिटलमध्ये 36 ॲम्ब्युलन्सची फोन सोय लाव. करतो. हो 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 फोन लावतो मी पोरीला, तुम्ही पोराला लावा. चालते चालते. हा चलायचं. घेऊ बोलून त्यांना. हॅलो. लय चांगलं होतं बा बिचार. हा ॲम्ब्युलन्स पाठवून द्या ना. लय अवघड झालं. हे बघा, तुमच्या वडिलांची जी पॉलिसी होती, त्यांचा अपघात झाल्यामुळे त्यांना 20 लाख रुपये भेटलेत नाही का आता पूर्ण, आणि ते वारीसदार तुम्ही असल्यामुळे ते तुम्हाला भेटतील. म्हणजे मुलाला आणि मुलीलाच का? हो. पण हक्काकड्या मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुमच्याच्याने जोपर्यंत बाप्पू होतं तोपर्यंत कुठली त्यांची सेवा झाली नाही,
किंवा त्यांना म्हणजे असं बापाचा आधार म्हणून तुम्ही काय पाहिलं नाही. हा तर माझं एकच म्हणणं आहे, हात जोडून तुम्हाला विनंती, तुला पण ताईड विनंती, की बाबा हे जे 20 लाख रुपये आलेत, तुम्ही काय करा, एखाद्या अनाथ आश्रमाला गरीब मुलांना दान करा बाप्पूंच्या नावाने, तेवढंच तुम्हाला पुण्य लाभल. हात जोडून विनंती, तुमचं म्हणणं तुम्ही आम्हाला सांगा काय करायचं. चालेल, आमची काय हरकत नाही. तुम्ही म्हणता ना, त्याला मान्य आहे आम्हाला. चालतंय तुमच्या आम्हाला समक्ष. त्यांचा एकही रुपया नको. तर तायडे तुझं काय म्हणणं आहे? नको, आम्हाला नको त्यांचे पैसे. कोणाला काय अडचण आहे ना मग यामध्ये सर्वांना? नाही काय हरकत नाही. तुम्ही सह्या घेऊन टाकायचं दोघांच्या आणि ते करू आपण एखादा अनाथ आश्रमात आहे ना, दान करून टाकू. ठीक आहे, सर, चालेल. त्यांच्या पैसे सह्या बिया घ्या तुमच्याकडे राहून दे पैसे, तुमच्या ठीक आहे, हातानेच आपण ते दान करू. आणि ते बाप्पूंच्या नावाने आपण वाटलंच तर सगळे मिळून जावा आणि तिथं ते दान करा. चाल. चालतं.